तर हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं मनापासून स्वागत आहे आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये। तर आहे ना व्हिडिओ चालू केले ना आज करायचे होते मला बटाट्याच्या आणि साबुदाण्याच्या पापड्या। त्याच्यासाठी ना मी इथे कागद कट करत होते मशीनसाठी, कारण की माझ्याकडे नव्हते ते कागद। तर म्हटलं डायरेक्ट पहिल्यांदा आहे ना कट करून घेऊ आणि व्हिडिओ बनवायचं काय एवढं म्हणजे हे नव्हतं, पण म्हटलं चला करू शूट थोडंसं, कारण आपण डायरेक्ट महिना दीड महिना डायरेक्ट सुट्टी घेतली होती आणि एवढंही करून आपल्या चॅनलची रीच जी आहे ती चांगली वर येते। त्याच्यामुळं म्हटलं की चला करू आपण व्हिडिओ शूट। तर त्याच्यामुळं मग आज थोडासा केला शूट। तर इथे बाहेर ऊन बघा किती कडक पडलं होतं, बाजा मस्तपैकी उन्हात ठेवले होते मी आणि सगळं सामान इकडे बाहेर आणून ठेवलं होतं, चुलीवर घेत होते मी, कारण की आता सगळ्यांना तर माहिती आहे गॅसचा किती प्रॉब्लेम होतोय। त्याच्यामुळे म्हटलं मस्त चुलीवरच करू। पापड्या करून घेतल्या आणि ना फ्रीज आवरायला घेतलं होतं, कारण आहे ना ऑनलाईन मी काही ऑर्गनायझर बोलवले होते फ्रीजसाठी, जशा की अशा पालेभाज्या मिरच्या वगैरे ठेवायला ते बरं पडतं। तर मग त्याच्यासाठी हे ऑर्गनायझर बोलवले होते, खूप छान क्वालिटी आली आहे। आणि हे बास्केट पण बोलवले होते, तर दोन्हींचा 6-6चा सेट आहे। क्वालिटी छान आहे, म्हणजे 120 रुपयाच्या मानाने खूपच चांगली क्वालिटी आलेली आहे। तर डब्यांमध्ये जेवढे काही बसले मी भाजीपाला जो बसणार होता तो सगळा त्याच्यामध्ये ठेवला आणि बाकीचे काही 1-2 रिकामे राहून गेले होते, कारण की भाजीपाला मी आणलेलाच नव्हता। त्याच्यामुळे मग जेवढं होतं तेवढं ठेवून दिलं। आणि फ्रीज आहे ना खूपच खराब झाला होता, कारण की ना मी असं ठरवलं म्हटलं जेव्हा ऑर्डर केल्यापासून की जेव्हा येतील तेव्हाच आवरेल म्हटलं। तर आहे ना इथे फ्रीज पण खूपच खराब झालं होतं। तर मग आवरून घेतलं, ते सगळं स्वच्छ केलं, त्याच्यानंतर आहे ना डायरेक्ट हे सगळे घासून आणले, सेट केलं फ्रीज पूर्ण आणि त्याच्यानंतर फायनल लुक जो आहे तुमच्यासमोर शेअर केलेला आहे। तर कसं दिसतंय फ्रीज नक्की कमेंट करून सांगा। आणि भाजीपाला नसल्यामुळे ना खूप खाली रिकामं वाटतंय फ्रीज, पण ठीक आहे आता जेव्हा पुढच्या हप्त्यामध्ये बाजार भरेल आमच्याकडचं तेव्हाचं नंतर दाखवल फ्रीज भरल्यावर कसं वाटतं फ्रीज कसं नाही ते। पण हे असं आहे ना प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून ते खूप पसारा दिसायचा, त्याच्यामुळं मग असं बोलवलं आहे मी। तर कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा। आणि इकडे ना काहीच नाही, पूर्ण रिकामच आहे, त्याच्यामुळं इग्नोर करा की एवढं मोठं फ्रीज आणि रिकामच आहे। आणि त्याच्यानंतर किचनवरचा पसारा बघून घ्या तुम्ही। ॲक्च्युली हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे, तर सकाळची घाई दाखवत होते मी। आणि पसारा माझा असाच असतो घरात, असं काही नाही की व्हिडिओसाठी घातलेला आहे किंवा मग कोणी म्हणशील किती पसारा आहे। पसारा ज्या घरामध्ये माणसं राहतात त्या घरामध्ये पसारा राहणारच, आणि तो आवरायचा की नाही हे आपल्यांवर असतं। तर एवढा असा पसारा असतो माझ्या घरामध्ये। तर हे सगळं मी आवरायला घेतलेलं आहे, आता आवरून घेऊ म्हटलं। पण एक फायनल लुक तुम्हाला दाखवते मी। तर सगळ्यात अगोदर आहे ना आता किचन आवरायला घेते मी, किचन ओटा, कारण किचन ओटा क्लीन झालं ना की निम्मं काम आटपल्यासारखं वाटतं मला। तर इथे ना किचन ओट्यावरचे जे काही भांडे होते ना ते सगळे खाली घेऊन टाकले घासायला, म्हणजे मग समजतं की काय घासायचं काय नाही। आणि आज थोडासा पसाराच झालेला होता, कारण की ना मला कंटाळाच खूप आला होता काम आवरायचा। आणि कसं असतं दररोज आहे ना तेच काम करून कंटाळाच येतो मला, तरी येतो। त्याच्यामुळं मला जर कंटाळा आला ना मी ठेवून देते थोड्या वेळ ते काम, आणि जे काम करू वाटत असेल तेच काम करते। असं नाही की मग कोणी येईल आणि मग पसारा दिसेल ते काय म्हणतील असं नाही, मी कोणासाठीच काम करत नाही। मला जर आवडलं तरच मी काम करते, की कोणी मला नावं ठेवल किंवा मग कोणी मला असं म्हणाल म्हणूनच असं घरातलं काम करते मी, असं काही नाही आहे। कारण की प्रत्येकाला म्हणजे आपण आपलं म्हणूनच जगलं पाहिजे। दुसऱ्यांचा जर विचार केला तर मग आपलं आयुष्य त्याच्यातच जातं, दुसऱ्यांचा विचार करता करता। त्याच्यामुळे ना मी ना जसं मला वाटतं ना त्याच पद्धतीने कामं करते। तर इथे ना किचन ओटा म्हणजे गॅस काही घासला नाही, कारण की सारखं मी गॅस घासत नाही, ओल्या कपड्याने फक्त पुसून घेते, कारण ती गॅसची जी काच आहे ना तिची शाईन कमी होते। त्याच्यामुळे मग कधी मी जास्त खराब जर झाली तरच मग घासणीने घासून घेते, नाही तर मग इतर वेळा ओल्या कपड्यानेच पुसून घेते। ओल्या कपड्याने छान साफ होऊन जाते। आणि आता गॅसचा प्रॉब्लेम होतो आहे त्याच्यामुळे मी शेगडी वापरायला काढलेली आहे, तर इथे शेगडी पण पुसून घेते। आणि ना इथे शेगडीने माझं खूप मोठं नुकसान केलं आहे। ही शेगडी ना खूप जास्त जोरात म्हणजे चालते, जास्त तापते। 1 तासामध्ये म्हणजे आमचं तर अर्ध्या तासामध्ये स्वयंपाक होऊन जातो ह्या शेगडीवर। त्याच्यामुळं इथे ना माझं लक्षच नव्हतं, आणि ना शेगडी जास्त तापल्यामुळे ना कडाप्पा माझा डायरेक्ट फुटला होता। इथे मध्ये चीर दिसत असेल, म्हणजे मी इतकं फोकस करून नाही दाखवलं आहे तुम्हाला, त्याच्यामुळे तिकडे काही लक्ष नसेल गेलं तुमचं। पण एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवेल। डायरेक्ट कडाप्प्याचे 2 तुकडे झाले होते, पण एवढं चांगले देवाचे आशीर्वाद की तो डायरेक्ट खाली नाही पडला, तिथेच आहे। आता चालू विचार बदलून टाकू म्हटलं, पण आता तात्पुरता ठेवलेला आहे। तर इथे ना धुणं वगैरे बाहेर घेतलं आटवायला, सगळं धुवायला। आणि जे काही घासलेले भांडे होते ते रॅकला लावून दिले, आणि जे काही घासायचे होते ते पण बाहेर घेऊन जाणार आहे। आणि एवढं डिटेलमध्ये पूर्ण व्हिडिओ शूट झालाच नाही आहे आज, कारण की ना
व्हिडिओ मला शूट करायचाच नव्हता, कारण की ना काम चालू आहे, वाळवण करायची आणि दुसरे पण, त्याच्यामुळं नाही इच्छा होत सारखं व्हिडिओ किंवा फोन घेऊन शूट करणं इतकं. पण आता चालू आहे प्रयत्न माझे की परत आपल्या आधीच्या रुटीनवर येऊ. तर आता सगळे भांडे लावून दिले आणि त्याच्यानंतर मग हे जे गाई घासायचे होते ते बाहेर घेतले. आणि आता तुम्ही म्हणाल एवढ्या डबक्या का भरून ठेवल्या, तर आमच्या इकडे आहे ना, म्हणजे घरचं पाणी भरपूर आहे आम्हाला वापरायला, पण प्यायला जे गावचं पाणी येतं ना, तर ते कमी झालं, म्हणजे येत नाही आहे. तर त्याच्यासाठी ना मग असं स्टोअर करून ठेवावं लागतं. आणि माझ्याकडे काही मोठी भांडी नाही आहे जास्त, तर मग अशा तेलाच्या ज्या कॅन असतात ना रिकाम्या झालेल्या, त्या स्वच्छ धुवून आम्ही याच्यामध्ये पाणी स्टोअर करून ठेवतो. कारण की जेव्हा म्हणजे 10-15 दिवसानंतरच पाणी येतं आणि मुलं घरात म्हटल्यावर पाणी भरपूर नासवता, त्याच्यामुळं मी ना जास्तच पाणी स्टोअर करून ठेवते. तर असं काही होतं आजचा व्हिडिओ. कसा वाटला कसं नक्की कमेंट करून